स्थानिक गुन्हे शाखेची आणखीन एक IPL सट्टा प्रकरणी कारवाई, 4 आरोपी अटके, 13.7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर प्रभावी आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कारवाई करत IPL क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील अंबेजोगाई रोड परिसरात IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा नावाचा जुगार खेळत असून लोकांकडून फोनद्वारे पैशांची देवाणघेवाण करणाऱ्यावर पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला। छाप्यात एका 4चाकी वाहनामध्ये बसून सट्टा चालविणाऱ्या 4 आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत आरोपी हे IPL सामन्यांवर सट्टा घेऊन लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। कारवाई दरम्यान आरोपींकडून क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा व्यवहाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपी हे IPL क्रिकेट सामन्यांवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यावर सट्टा घेत असल्याचे उघड झाले आहे। ते मोबाईल फोन व ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ग्राहकांशी संपर्क ठेवत सट्टा व्यवहार करत होते। प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत। कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील राजेश घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख यांनी केली आहे।